जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगी. तुकोबाराय सांगतात मनुष्य जीव जगत असताना जेथे जातो तेथे, मग तुम्ही प्रपंच करा अथवा परमार्थ करा. परमार्थातही आणि प्रपंचातही ज्या गोष्टी मिळतात ना त्या प्रारब्धाने, त्याला कर्माची जोड असावी लागते. आणि मग असं जीवन जगत असताना मी तुम्हाला सांगितलं ते प्रारब्ध कर्म एखाद्याला माहीत असलं, ज्ञानी असला, जपी असला, तपी असला, संन्यासी असला, नवे नवे दारोदारी फिरणारा नंदी बैलावाला जरी असला, तो दुसऱ्याचं भविष्य सांगेल. हां, पण त्याचं भविष्य जरी माहीत असलं तर टाळता येणार. आणि म्हणून प्रारब्धाची गोष्ट सर्वसामान्य जीवाला भोगावं लागते. यात विशेष नाही का, साधू संतांनी जन्म घेतला त्यांनाही प्रारब्ध भोगावं लागलं. प्रारब्ध कर्म जीवाला भोगावं लागतं, प्रारब्ध कर्म साधू संतांना भोगावं लागतं, नवे नवे प्रारब्ध कर्म देवालाही भोगावं. ऐका, त्यापुढे जीवाला भोगावं लागतं यात विशेष नाही, साधू संतांना भोगावं लागतं यात विशेष नाही, देवाला भोगावं लागतं यात विशेष नाही. अरे देवाच्या बापालाही प्रारब्ध कर्म चुकत का? चुकतं? नाही नाही नाही. ज्याच्या पोटी प्रभू रामचंद्र अवतीर्ण होतात, 4 मुलं असताना त्या दशरथ राजाला झालेला शाप, त्याचं प्रारब्ध, 4 पुत्र त्या दशरथा. अंतकाळी एकही नव्हता. राजा, तुझ्या अंतकाळी तुला 1 नाही, 2 नाही, 4 मुलं असतील पण जवळ एकही राहणार. प्रभू रामचंद्र स्वतः भगवान अवतीर्ण होतात पोटी, पण राजाला प्रारब्ध टाळता आलं आणि पाय खुडून मारावं लागलं. तवी योगे मेला दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमथ झाला से राम, कर्मे मनमथ झाला से. वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमथ झाला से राम, कर्मे मनमथ झाला से राम. ये कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, सीता देवी, सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला. अतिशय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. प्रभू रामचंद्र असतील, दशरथ राजा असेल, सीता माता असेल, यांनाही प्रारब्धाने सोडलं नाही. मला सांगायचा मुद्दा, प्रारब्ध जीवाला भोगावं लागतं, साधू संतांना भोगावं लागतं, देवाला भोगावं लागतं, देवाच्या बापालाही. श्रावण बाळाचं उदाहरण सर्वांना माहीत आहे, सांगून वेळ घेणार नाही, 12 वाजत आले. श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दशरथ राजाला शाप दिला, राजा जसं आम्ही आता आमच्या मुलाच्या वियोगाने मरतोय तसं तूही तुझ्या पुत्र वियोगाने प्राण सोडशील. दशरथ राजाला भोगावं लागलं, प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं. पहा, प्रारब्धाच्या बाबतीमध्ये ज्या कालामध्ये चित्रकूट पर्वतावरती भरत असेल, शत्रुघ्न असेल आणि लक्ष्मण असेल, प्रभू रामचंद्र गेल्यानंतर त्यांना कळालं पाठीमागं काही गेलेले भरत शत्रुघ्न त्यांना आणण्याकरता गेले. आणण्याकरता गेल्यानंतर तिथला जो संवाद आहे ना, भरत सांगतोय प्रभू रामचंद्रांना, म्हणतोय मी तुमचा अपराधी आहे, माझ्यामुळं, माझ्या आईमुळं तुम्हाला वनवासाला यावं लागेल, मी मोठा अपराधी आहे आणि म्हणून क्षमा करतो पण तुम्ही चला, मला क्षमा करा पण तुम्ही चला. अशा कालामध्ये प्रभू रामचंद्र भरताला समजून सांगतात की भरता, याच्यामध्ये कुणाचाही दोष, हा सगळा प्रारब्धाचा खेळ आहे असं म्हटलंय. कर्म जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकैना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा असते कर्मजा. खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताच, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. प्रभू रामचंद्र सांगतात हा सगळा प्रारब्धाचा खेळ आहे, इथे कुणाचाही दोष नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जीवन जगत असताना साधू संतांच्या जीवनातले उदाहरण पहा. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकोबाराय असतील, आदी करून संतांनाही ते प्रारब्ध भोगावं लागलं, जीवालाही ते प्रारब्ध भोगावं लागतं, प्रभू रामचंद्रांनाही ते प्रारब्ध भोगावं लागतं. आणि म्हणून तुम्ही जेथे जेथे जाता, मग तुम्ही प्रपंच करा, परमार्थ करा. पहा, प्रपंचामध्ये ही चार गोष्टी, धन, दारा, पुत्र, जन, प्रारब्धानी आणि कर्माने. असं जर विचारलं, पैसा प्रारब्धाने मिळतो की कर्माने मिळतो, काय उत्तर येईल? प्रारब्धाने म्हटलं तरी चुकतं आणि कर्माने म्हटलं तरी. का? कर्माच्या बरोबर प्रारब्धाची जोड लागावी लागते. असं म्हटले, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, समृद्धी जाता पैसे घर गे. माऊली सांगतात भाग्याचे निभडसे, भाग्यात जर असेल आणि जर तसे कर्म जर केले तर त्याला मिळतं, नाही तर मग कर्म कोण करत नाही, प्रयत्न कोण करत नाही. आमचे गुरुवारी महाराज सांगतात प्रत्येक मनुष्य उठल्यापासून प्रयत्न करतो. कशा करता? पैसा करता, धना करता. भेटतं का सगळ्याला? नाही. ऐका, मजूर सकाळी 10-11 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत काम करतो. सिमेंट कालवणे असेल, काय असेल, एवढं सगळं काम करतो. त्याला किती भेटतात? 400, 500, 700, 800. देऊ जास्त वाढलंय सगळं, नाही का? किती जरी दिला 1000 भेटेल, पण सांगू तुम्हाला, प्रयत्न त्याने दिवसभर केले, 1000 भेटले. एखादा एसीच्या रूम मध्ये बसतो, इकडून एसी चालू, फॅन चालू, टेबल खुर्ची अशी बसले बसले एखादी फाईल येते, साहेब एवढी सही द्या ना. हा देतो, पण किती लागतील? किती लागतील ठरले? तो म्हणेल तेवढे 10 काय, 20 काय, 50 काय. मग त्याला एका सहीचे 50 भेटतात, याला दिवसभर कष्ट करून 1000 भेटतात. अरे कर्म तर दोघांनी केले, प्रयत्न तर दोघांनी केले, पण त्याला प्रारब्धाची जोड लागती. तुकोबाराय असं म्हणतात, हे अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. मानधन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. अरे प्रारब्धात आहे तेवढंच भेटणार आहे. सांगू तुम्हाला, एखाद्याने ₹1,00,000 महिना जरी कमवला, तो ₹1,00,000 कमवू शकतो, पण ₹1,00,000 भोग घेऊ शकत एकच भाकर खाईल.
ज्याने 1000 रुपये कमावले तो एकच भाकर खाईन, लाख रुपये कमावले तरी 1 लाख कमावले म्हणजे 1 लाखाचा भोग घेता येणार नाही. प्रारब्धात आहे ना तेवढंच भोगायला भेटणार आहे. त्याला एका गादीवर तेवढंच झोपायचं आहे. किती 4 मजली जरी बंगला बांधला तर एकाच खोलीमध्ये झोपायचं आहे. सांगायचा मुद्दा अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी नाही. प्रारब्धाचा भोग कर्माचा भोग आतापर्यंत कोणालाही चुकला नाही. आणि पहा माणसाचं कर्म माणसाला सोडून कधीही राहत. एका गीतामध्ये खूप गोड वर्णन केलेले असं म्हटलंय. आदरणीय शिंदे बापूंचं ते गीत आहे. ते गेल्यानंतर प्रसिद्ध झाले. आपले एक खायचे ते आदरणीय सिंधुताई सपकाळांचे वाक्य ऐका. या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल ना, सिंधुताई सपकाळांचं वाक्य, या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर इथं आधी मरावं लागतं तेव्हा मनुष्य मोठा होतो. हेच आहे असं म्हटलंय. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. तू काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर राहत नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. शांत तुला ते झोपू देईना दिन रात तुला छळतय. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. तू काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय ना. तू काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय ना. आणि म्हणून त्यांनी खूप गोड वर्णन केलेले. त्यांनी काय म्हटलंय, तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर राहा. काय गोड उदाहरण आहे. मला सांगा, माणसाची सावली माणसाला सोडून कधी राहिले काय? नाही. जसं माणसाची सावली तसं मनुष्य आणि कर्म हे दोन्ही वेगळं राहत. पहा 12 वाजत आले. 12:15 12:30 पर्यंत आपल्याला ठिकाणी थांबायचंय 15-20 मिनिटांमध्ये. ज्या निमित्ताने आपण एकत्रित जमलोय त्यांना आज आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण झालेत. बरोबर आहे हां. म्हणजे तुमचं लक्ष आहे माझ्याकडं. तेच पाहत होतो. नाही तर माझं एकट्याचं चालायचं. 12 वाजले आणि 1 वाजले, बाबा एकटाच बोलतोय. 10वा म्हणा नाही तर वर्ष श्राद्ध म्हणा. हां. तर आज ज्या निमित्ताने आम्ही एकत्रित जमलो, आदरणीय सुखदेव दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतं. पहा शास्त्राच्या नियमाप्रमाणे हे करावं लागतं, केलंच पाहिजे. थांबता कोणाला आलं नाही. कुणी 1 वर्षात जाईन, कुणी 10 वर्षांनी जाईन, कुणी 20 वर्षांनी जाईन. सुखदेव दादांसारखे 40-45 वर्षाचं वय असेल. पहा एखादा जर म्हणेल ना प्रारब्ध कर्म त्याला भोगावंच लागतं. आज यांच्याकडे जर पाहिलं तर 2-4 वर्ष आजाराने ग्रस्त. कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. बरोबर आहे. कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही, पण आजाराने ग्रस्त झाले. 40-45 वर्षामध्ये त्यांना आपलं जीवन संपवावं लागलं. कोणत्याही प्रकारची कमी नाही, उपचारांची कमी नाही, दवाखान्याची कमी नाही, पैशाची कमी नाही. वाटेल ते किती पैसा खर्च करायची वेळ आली तरी चालेल, कुठे घेऊन जायची वेळ आली तरी चालेल, पण आजार आपल्याला बरा करायचा. पहा जीवनामध्ये यांच्या बाबतीत जर हे प्रारब्धाचे ना, हे कर्मच आहे. ज्या काळात त्यांचे भाचे नवनाथ भाऊ बसलो, कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. अरे मग आपण जर म्हटलो एखाद्याला व्यसनाने झालं, एखाद्याला अमक्यान, अरे व्यसन नाही, पण हा प्रारब्धाचा भोग असतो, तो प्रत्येकाला भोगावाच लागतो. हा निमित्त असेल, त्या निमित्ताने ते गेले, पण वर्ष त्यांना 45 वर्षाचं लाभलं असेल, 47 वर्षाचं लाभलं असेल, हा प्रारब्धाचा भोग असतो. पहा पण सांगू तुम्हाला, मनुष्य किती जगला याला महत्व नाही, मनुष्य कसा जगला ना याला महत्व. मग तो थोडा काळ का असेल. कुटुंबाकरता जर आज बघितलं तर या कुटुंबामध्ये एक मुलगी पाठीमागं, एक मुलगा आहे पाठीमागं. खऱ्या अर्थाने आज या कुटुंबामध्ये या मुलीकरता आणि मुलाकरता आज त्यांची गरज होती महाराज. परंतु प्रारब्धाचा होरा, जसं प्रभू रामचंद्र म्हणतात ना, कर्म जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपण निमित्ताचा धनी आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, चाले हे शरीर कुणाचे असत्य. ही सगळं त्या भगवंताच्या सत्तेने चालतं. इथं आपल्या हातामध्ये काय नाही. बस आपल्या हातामध्ये चांगले कर्म आहे तोपर्यंत त्यांची सेवा. 2-4 वर्ष या मुलांनी, कुटुंबाने, पत्नीने त्यांची सेवा केली आणि गेल्यानंतर ही त्यांची एक सेवाच आहे महाराज.
कारण आपल्या हातामध्ये फक्त त्यांची सेवा करणं आहे. वाचवणं आपल्या हातात जर असतं ना, प्रत्येकाला थांबता आलं असतं. रावणाला थांबता नाही आलं, ब्रह्मदेवाला थांबता नाही आलं, हिरण्यकश्यपूला थांबता नाही आलं. आणि म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांची सेवाच आहे महाराज. कारण तुकोबाराय म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे असत, मारणाराही तोच आहे आणि तारणाराही आपल्या क्षणाचाही भरोसा नाही, असं म्हटलंय. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन बाका होता जिसका, बालन बाका होता जिसका रक्षक दया निधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारणाराही तोच आहे आणि तारणाराही तोच आहे. आपल्या हातामध्ये फक्त कर्म आहे आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, तुम्ही जे ते कर्म करणार आहे ते तुम्हाला भोगायला येणार आहे. विठाल विठाल साधू संतांची तुम्हाला उदाहरणं सांगता येईल. ज्ञानेश्वर महाराज असेल, तुकोबाराय असेल. आज या कुटुंबातून जी व्यक्ती गेली त्यांचं उदाहरण असे, प्रारब्ध कोणाला ते भोगावाच लागत असते. आणि म्हणून महाराज सांगतात, तुम्ही जेथे जेथे जाता, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. मग असं जीवन जगत असताना सुख भोगा अथवा दुःख भोगा, संतांची जर संगती जर घडली तर महाराज सांगतात, त्याचं पूर्वपुण्य जर उदयाला आलं तर परमार्था करता येणारे जी आड आहे ना, तो अंतराय दूर होतो. अभंगाचं दुसरं चरण. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, 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 पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. अंतराय मुळा दुपजे जेते, अंतराय मुळा दुपजे तेते, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. अंतराय मूळ नुपजते, अंतराय मूळ नुपजते, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, होती सानुकूळ. पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मुळ नुपजेते ते. एक 10 मिनिटामध्ये थांबायचं आहे. एकदा वारकरी संप्रदायानुसार सगळ्यांनी वरती हात करा. विठोबा रुक्माई भजन घेणार आहे. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हर हर विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हर गाणारी कुठे हार, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चला चला चला, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
रखुमाई